नमस्कार. क्रीडा, साहित्य आणि मनोरंजन मध्ये आपलं स्वागत. तर मंडळी, आज आहे क्वालिफायर 1. आजच्या मॅचचं एक बरं आहे, देअर इज अ सेकंड चान्स. धर्मशालाच्या नयनरम्य मैदानावर होणार आजचा सामना रंगतदार होणार हे नक्की. स्टेडियमची ती सुंदर इमारत, मागे डोंगर, तरंगणारे ढग, हे सगळं बघायला मजा येते. आज जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये जाणार आहे. हरणाऱ्यालाही एक संधी अजून आहे. आता दोन्ही संघांचा जर विचार केला तर बंगळुरूला स्लाइट एज आहे असं म्हणायला हरकत नाही. संघ निवड करताना आज अँडी फ्लॉवर आणि आशिष नेहरा यांची खरी कसोटी लागणार आहे. कारण हे जे मैदान आहे ना, या मैदानावर सीम आणि पेसला मदत मिळते आणि संघ निवड करताना ही गोष्ट विचारात घ्यावीच लागेल. बंगळुरूचा जर विचार केला तर आज फिल सॉल्ट अवेलेबल आहे, पण मागच्या सामन्यात व्यंकटेश अय्यर जबरदस्त खेळलाय, तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ओपनिंग स्लॉट मध्ये कुणाला घ्यायचा हा प्रश्न आहे. हेझलवूड आणि सध्या फॉर्मात असलेला भुवनेश्वर यांच्यामुळे बंगळुरूचा पेस अटॅक धारदार आहे. पण असं आहे ना, इथे धर्मशाला इथे असं आहे की पेसला मदत मिळते, म्हणून मग एक स्पिनर वगळायचा आणि जेकब डफीला घ्यायचं का, हा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे. किंग कोहली बरोबर पाटीदार, पडिक्कल, टिम डेव्हिड हे जबरदस्त फॉर्मात असलेले फलंदाज बंगळुरूकडे आहेत. एकंदरीतच बंगळुरूचा संघ समतोल वाटतो. आता त्यांची प्लेइंग 11 कशी असेल हे कळेलच थोड्या वेळात. इकडे गुजरातचा जर विचार केला तर गुजरातची जी भिस्त आहे ती मुख्यतः त्यांच्या आघाडीच्या फळीवर आहे. गिल, साई आणि बटलर हे त्यांचे टॉप 3 हे जर का लवकर बाद झाले तर मात्र गुजरातचा संघ अडचणीत येऊ शकतो. अशा परिस्थितीत मग वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान या लोकांना आउट ऑफ देअर स्किन्स असा परफॉर्मन्स द्यावाच लागेल. त्यांच्या मदतीला अष्टपैलू जेसन होल्डर आहेच. पहिले 3 सोडले तर गुजरातची भिस्त प्रामुख्याने गोलंदाजीवर आहे. रबाडा, सिराज, होल्डर, प्रसिद्ध कृष्णा असे या पिचवर चालणारे जबरदस्त चांगले गोलंदाज गुजरातकडे आहेत. गुजरातची जी आघाडीची जोडी आहे ना, साई आणि गिल हे सातत्यानं चांगला परफॉर्मन्स देतात. सायलेंट किलर म्हणायला लागेल त्यांना. आता बघा, अभिषेक हेड किंवा यशस्वी आणि वैभव यांच्यासारखी स्फोटक सुरुवात ते देत नाहीत. पण असं आहे ना की पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही गुजरातचा स्कोअर पाहिला तर तो नेहमीच चांगला राहिला. त्यामुळे त्यांना अगदी सायलेंट किलर पण म्हणता येणार नाही, कारण तसंही या दोघांचा जो स्ट्राईक रेट आहे तो 150-160 दरम्यान आहे. थोडक्यात काय, आजचा हा जो सामना आहे तो बंगळुरूची बॅटिंग आणि गुजरातची बॉलिंग यांच्यात रंगणारा सामना होणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर आता तरी पारडं बंगळुरूच जड वाटतंय, बट हू नोज. किंग वर्सेस प्रिन्स हा सामना चुरशीचा होणार हे नक्की. बघूया कोण बाजी मारतंय आणि फायनल मधला प्रवेश नक्की करत. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. बरं आहे, तर मग भेटूया पुन्हा.